नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांच्यातर्फे भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये पदे किती, फॉर्म कसा भरायचा, कोणकोणत्या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तर मित्रांनो, आदिवासी विकास विभाग यांच्यातर्फे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील आश्रमशाळांमध्ये ही कंत्राटी तत्वावरती भरती घेण्यात येणार आहे. तर यासाठी एकूण टोटल पदे आहेत 661 पदांची भरती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये कला शिक्षक, क्रीडा शिक्षक तसेच संगणक शिक्षक या पदांकरता ही भरती होणार आहे. तर मित्रांनो, कला शिक्षक ह्या पदासाठी म्हणजे टोटल 247 पदं भरण्यात येणार आहेत. त्यासाठी शैक्षणिक अर्हता या ठिकाणी आपण पाहू. तर मित्रांनो, कला शिक्षक या पदासाठी आर्ट्स टीचर डिप्लोमा झालेला असायला पाहिजे. तसेच AM, BFA व नृत्य, गायन, वादन इत्यादी विषयांमध्ये तुमची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच मित्रांनो, दुसरे पद आहे क्रीडा शिक्षक. याच्या एकूण जागा आहेत किंवा पदसंख्या आहे 159, म्हणजेच 159 पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत. त्यासाठी शैक्षणिक अर्हता म्हणजे नामवंत खेळाडू पाहिजे किंवा माजी सैनिक, स्वेच्छानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच क्रीडा विशेष म्हणजेच क्रीडा क्षेत्रातील अधिक माहिती असणारे किंवा तसेच या पदासाठी ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे त्या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षणामध्ये शारीरिक शिक्षण तसेच खेळामध्ये आवड असणे आवश्यक आहे. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे व किमान विद्यापीठ स्तरावरील कुठल्याही मैदानी खेळाचे प्रतिनिधित्व त्या विद्यार्थ्यांनी केलेले असावे. तर मित्रांनो, तिसरी जागा आहे संगणक शिक्षक. याचे एकूण 255 पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत. त्यासाठी शैक्षणिक अर्हता म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना यासाठी अर्ज करायचा आहे त्यांना संगणकाविषयी इत्यंभूत माहिती असणे आवश्यक आहे. तसेच त्यांचे BSc किंवा BCA किंवा BE कॉम्प्युटर्स तसेच BTech कॉम्प्युटर व तत्सम पदवी ही किमान शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच उच्च शिक्षित असणे आवश्यक आहे, जसे की MCA, MSc इन कॉम्प्युटर किंवा IT व अनुभव असणे आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी यावरती दिलेल्या ईमेलवरती तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते PDF स्वरूपात पाठवून द्यायचे आहेत. आणि जीमेल पाठवताना तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पद तिथं मेन्शन करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही प्रश्न असतील याबद्दल तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. जर आणखीन काय माहिती पाहिजे असेल तर इंस्टाग्रामची लिंक मी बायोमध्ये दिलेली आहे, तिथेही तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.